पहिला पेपर झाला हा एक, दुसरा पेपर झाला तो एक, आणि हा तिसरा पेपर तुम्ही घरी वाचला असेल. हा पेपर तिसरा वाचला ना, बऱ्यापैकी पहिल्या आणि दुसऱ्यातले पॉइंट्स तुम्हाला यामध्ये दिसतात. पहिलाच प्रश्न येतोय प्रार्थना समाजावरचा, बरोबर आहे. म्हणजे हा पेपर जर म्हटलं, हा राज्य म्हणजे आपल्या जो जुन्या सिलेबसनुसार, म्हणजे याचा आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जुन्या सिलेबस, जुना म्हणजे जुन्याचा नवीन, आणि आता जर बघितलं तर जुना, आणि एकच पेपर झाला होता तो म्हणजे गट ब आणि क चा एकत्र पेपर झालेला. हा 30 एप्रिल 2023 चा एकच पेपर झाला. 23 ला आयोगाने केलेलं होतं गट ब आणि क एकत्र. परत मुलांनी आंदोलन केले किंवा त्यांना काही अडचणी गेल्या, मग परत त्यांनी ऑक्टोबर 2024 ला सिलेबस बदलवला आणि ब ची वेगळी आणि क ची वेगळी, तेव्हापासून परत वेगळं घ्यायला सुरुवात केलेली होती. बरोबर आहे, त्यावरून लक्षात घ्या. तर हा गट ब आणि गट क चा पेपर 2023 चा आहे. ठीक आहे, त्यानुसार लक्षात घ्यायचं. आता पुढे हा पहिलाच पेपर, पहिलाच प्रश्न येतो नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळी आले, आणि हे सुद्धा तुम्हाला हा मुद्दा 11वीच्या पुस्तकामध्ये आहे. पाठ्यपुस्तक वाचताय ना, मी जे जे सांगतोय ते ठीक आहे. नसेल झेरॉक्स करून घ्या, टेलिग्रामला पण आहे, ऍप वरती पण आहे. ठीक आहे, आज करतो उद्या करतो असं करू नका, कारण एक एक दिवस महत्वाचा आहे तुमच्यासाठी. आलंय ना, तर हे लक्षात घ्या. इथून पुढे मग आता यांनी काय म्हटलंय, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळीसाठी काम केलेलं आहे, आणि यांनी काम कोणासोबत केलंय, महात्मा फुलेंसोबत केलेलं आहे. आलं लक्षात, त्यांचा सुद्धा काही याच्यामध्ये सहभाग दिसतोय, त्या काळातले हे कार्यकर्ते, बरोबर. तर त्यामुळे लक्षात ठेवा. आणि कामगाराच्या विषयी ज्या काही चळवळी येतात ना, सर्वांचं नाव, सर्वांसाठी नाव येऊन थांबतं एक नारायण मेघाजी लोखंडे. आले, मग त्यामध्ये तुम्हाला ते नाव आलेले, आणि बरेचदा प्रश्न आलेले यांच्यावरती. तुम्ही बघा, आज कामगारांसाठी रविवारची सुट्टी सुद्धा यांनी जाहीर केलेली. कामगार कायदे याच मुद्दा येतो. म्हणजे आपल्याला जो 25चा पेपर बघितलाय गट क चा, आणि ह्या पेपरमध्ये मुद्दा येतो तिकडे एवढंच का, कामगार कायदे किंवा त्या रिलेटेड आलेला आहे तो प्रश्न, बरोबर आहे. इकडे जर म्हटलं तर तो प्रश्न नारायण मेघाजी लोखंडे, म्हणजे कामगार चळवळ फार महत्वाची आहे तुमच्यासाठी, म्हणून याला जर मुद्दा करायचा असेल हा 11वीच्या पुस्तकामध्ये आहे, जो 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास, बरोबर आहे. त्यामध्ये तुम्ही एकदा बघून घ्याल नक्की, म्हणजे तो टॉपिकच खूप चांगला करा. आले ना, चळवळीचा तो एक. त्यानंतर हे जे नाव दिलंय त्यांनी काय म्हटलेलं आहे, परत बॉम्बे मिल असोसिएशन, मिल हँड असोसिएशन, इतके बारीक पॉईंट दिले ना त्याच्यामध्ये, हा मुद्दा पण आहे, लाईनच दिलेली आहे सर 11वीच्या पुस्तकामध्ये त्यांनी. आलं, तर बॉम्बे मिल हँड असोसिएशन हे सुद्धा त्यांनी स्थापना केली, आणि त्यांनी म्हटलं की संघटना स्थापना करीत असताना त्यांना सहकार्य कोणी मिळालेले आहे. मग हे सर्व नावं तुम्हाला दिसेल त्यामध्ये, जे नावं त्यामध्ये आलेले असते ते. आले लक्षात, म्हणजे आपल्यासाठी महत्वाची काय आहे, बॉम्बे मिल असोसिएशन आणि नारायण मेघाजी लोखंडे. आलं, मग त्यांना ते पण वाचून घ्याल एकदा. आलं, तुम्ही वाचलं असेल, हा पॉईंट मायनस होऊन जाईल तुमच्या वाचण्यामधून. ठीक आहे, त्या दिवशी तुम्ही कायदे वाचले ना, तर त्यामधून हा निघून जाईल मुद्दा. ठीक आहे, जाऊ पुढे. 8वीच्या पुस्तकामध्ये 111 म्हणजे कामगार संघटना म्हणून का, सर्व कामगार संघटना, पण ते 8वीच्या पुस्तकामध्ये भारतातील दिलंय. हा हा दिलाय का 8वीच्या पुस्तकात पण, ते मग 8वीचं पण पुस्तक वाचून घ्या, बरोबर आहे. हा बरं ठीक आहे ना, 8वीच्या पुस्तकामध्ये एकदा बघून घ्या. 8वीचं ओल्ड आलंय, जुनं आहे ना, हा 8वीच्या जुन्या पुस्तकामध्ये तुम्हाला, आणि जे जे मुद्दे मिळतात ना सर्व तेवढे प्रिंट काढून आपल्या क्वेश्चनला चिपकून टाकायचे, किंवा न्यू मध्ये पण आहे. बरं ठीक आहे, घ्या न्यू मध्ये पण, ओल्ड आणि न्यू आणि 11वीचा इतिहास, तीनही करून टाका प्रत्येकाने. आणि बघा, ज्याच्यात मिळत असेल ना इतरही पॉईंट आपल्याला कलेक्ट करायला काही अडचण नाही ना. आलं, तो मुद्दा तिथेच क्लिअर होऊन जातोय. आणि जर महाराष्ट्रावरती आलेला आहे, आणि होऊ शकेल जर भारतावरती कधी विचारलं वाचण्यात आलं तर काही अडचण नाही, आपल्याला दोन्ही मुद्दा कव्हर होऊन जातोय आपला. ठीक आहे, त्या दिवशी हिशोबाने बघा. पुढे त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न येतो, परत 1857चा उठाव आला ना. आले, मग इथे सुद्धा बघा आपल्याला 1857च्या उठावामध्ये शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झालेला असता. मी तुम्हाला नोट्स मध्ये लिहून दिलं होतं की कोणी भाग घेतला नाही, मी लिस्ट दिलेली आहे, त्यापैकी हा मुद्दा येतोय. दिलेला एक घेतला असता तर रिकामी जागा हा गव्हर्नर जनरल, मग हे आला. मग यासोबतच काय झालं तर आता बघा डलहौसी पण येतोय, माउंट बॅटन तर हा येतच नाही ऑप्शन. माउंट बॅटन ही योजना लागू झाली, मग हे सुद्धा करणं महत्वाचे आपल्याला. प्रश्न पुढे आहेच, डलहौसीवरती आहेच.
त्यानंतर रिपन पण आहे आणि कॅनिंग पण आहे. तर त्यांनी काय म्हटलं की रिकामी जागा हा गव्हर्नर जनरल म्हणाला, याचा अर्थ तो 1857चा उठाव कोणाच्या काळात झाला. आलंय ना लक्षात? ज्या वेळेस जो व्यक्ती हजर असेल तोच म्हणेल ना. बरं, म्हणजे याचं इथे निजाम आणि शिंदे घराणं हे मोठ्या ताकदीचं होतं त्यावेळेस. बरोबर. 1857च्या उठावाच्या वेळी हे लोकांनी ब्रिटिशांची फितुरी केली. ब्रिटिशांची फितुरी करणं म्हणजे ब्रिटिशांच्या बाजूनी हे लोक त्यांना सहकार्य केलं. उठावामध्ये आलेच नाही, त्यांना काही संबंध नाही, पण ते ना महाराष्ट्र म्हणजे मराठी लोकांच्या किंवा भारतीयांच्या विरोधात गेले ना, यांच्या ती फक्त तटस्थ भूमिका राहिलेली यांची. म्हणजे इनडायरेक्टली असं कळतं की ब्रिटिशांच्या बाजूने होते हे लोक. आलं लक्षात? तर हा मुद्दा येतो त्यामधला. म्हणून एक लक्षात घ्यायचं की शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता उठाव यशस्वी झाला असता. आणि तसंही परत आपल्याला युनिटीचा अभाव होता त्यावेळेस, म्हणजे एकत्रेचे राष्ट्रीयतेचा अभाव. बरोबर. कारण बऱ्याच तुम्हाला याच्यावरती असा पण प्रश्न आहे की त्या राष्ट्रीयतेची एकता नव्हती, म्हणजे राष्ट्रीयत्व नव्हती, भावनाच नव्हती त्यावेळेस भारतीयांच्या मनामध्ये की कशासाठी आपण पळतोय, कशासाठी लढतोय, गल्लीबोळातून निघालो आपण. आलं लक्षात? असंच चाललेलं होतं त्यावेळेस. म्हणून एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं की तो कशासाठी मुद्दा होता तो. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण लढायला जातो त्यावेळेस तिथे त्यांच्या डोक्यातही काहीच नव्हतं. आले की कशासाठी लढतो हे माहितीच नव्हतं. कारण याच्या आत 1757 प्लासीची लढाई इतिहास आहे. हे झाला म्हणून इथे 1857चा झालेला होता. आले 1757चा आहे म्हणून 1857चा उठाव. कारण यंदा 100 वर्ष पूर्ण झालं होतं ना. खऱ्या अर्थाने ब्रिटिश भारतीयांनी इथेच पळू टाकलेलं होतं, पण ते झालं नाही. कारण यावेळेस भारतीयांना स्वातंत्र्य मिळालं नाही, किंवा ब्रिटिशांनी पहिला पाय जो रोवला असेल तो 1757च्या प्लासीच्या युद्धामध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्यावेळेस आपल्याला मी फितुरीने जिंकलं गेलं. मग त्याचा उठाव, त्याची स्मरणार्थ म्हणून आपण 1857ला केलेला उठाव, ते पण तारीख नियोजित होती, पण त्याच्या आधीच मंगल पांडेने 2 महिने आधीच आपल्या रागाच्या भरामध्ये त्यांनी उठाव केलेला, म्हणजे आपला गोळ्या खाल्लेल्या होत्या ब्रिटिश अधिकाऱ्याला. बरोबर आहे. म्हणजे तोही सुनियोजित असणारा गट किंवा प्लॅन होता, तो पण नाही झाला. त्याच्यानंतर 1857 मध्ये तर ह्या लोकांना माहितीच नाही, बरेच लोकांना, आपण का लढतोय, आपल्याला काय पाहिजे म्हणून. कारण त्यावेळेस ब्रिटिश गाफील होते आणि भारतीय एकवटले जर असते सर्व, तर आपल्याला तिथे स्वातंत्र्य मिळालं असतं. आणि जर भारतीय, मग विचार करा, खऱ्या अर्थाने मग भारतीय गाफील झाले आणि ब्रिटिश ऍक्टिव्ह झाले. त्यांनी सैन्यबळ वाढवलेलं होतं, दिसतं आपल्याला. बंगालचं तुम्हाला ते पण विचारलेलं आहे, बंगाल प्रांतामध्ये आधी किती सैन्यबळ होतं आणि नंतर किती झालेलं होतं. रेशो त्यांनी वाढवलेला, सैन्य बोलवलं. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने बघा, डलहौसीनी पूर्ण ऍक्टिव्ह केलं यंत्रणा. सार्वजनिक बांधकाम विभाग आलेला आहे 1852ला. 1853ला रेल्वे आणली. 1854ला पोस्ट कायदा आणलेला. आलं लक्षात? 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा. म्हणजे ज्या गोष्टी करायच्या होत्या त्यांनी धडधड करत घेऊन गेलेले होते. आले. रेल्वे सुद्धा आपल्यासाठी नाही, त्यांच्यासाठी का सैन्य पण बोलवता आलं पाहिजे, शस्त्रसाठा बोलवता आला पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. आपला उद्देश कुठेही नव्हता की भारतीयांना रेल्वे मिळाली पाहिजे जाण्यासाठी, नाही. त्यांनी त्यांच्यासाठी केल्या, पण त्या आपल्यासाठी त्यांना मिळाल्या. तार, टेलिग्राफ हे सुविधा त्यांनी आणलेल्या होत्या ना त्याच वेळेस. समजलं ना? म्हणजे हे एक लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला करायचं काय आता? डलहौसीला खूप चांगलं करा. डलहौसीवरती प्रश्न आहे तुम्हाला, पीडब्ल्यूडी विचारलेला आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोस्ट विचारलाय, रेल्वे विचारलेला आहे. असा एक होऊ शकेल. याच्यावरती जोड्यालावा प्रश्न तयार होतो. ह्या 4 वरती जरी बघितलं तरी जोड्यालावा प्रश्न तयार होतो. एक, कोणी काय केलं त्यांचं कार्य. दुसरं, कोणाच्या काळात काय काय झालं ते एक, किंवा विधानामध्ये आलेलं आहे. तर मग असा प्रश्न तयार होतो. मग रिपन, आणि रिपन हा पहिल्याच पेपरला आलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर कॅनिंग पण आलेला आहे, तुम्हाला आठवतंय? त्यानंतर येतोय कॅनिंगच्या तर काळातच झालेला आहे. हाही प्रश्न असाही तयार होते की हा उठाव झाला तेव्हा ब्रिटिश अधिकारी कोण होता, ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता, प्रश्न आहे तसा. ठीक आहे. आणि त्यानंतर माउंटबॅटन योजना, तर तुम्हाला माहिती आहे भारत पाकिस्तानची फाळणी झाली. ठीक आहे. माउंटबॅटन योजनेनुसारच. ठीक आहे. आणि येतो डलहौसी तर मात्र झालं. चालेल. म्हणजे 1857च्या उठावामध्ये सलग 3 वर्ष प्रश्न आलेले आहे, 3ही पेपरला आलेले आहे ना. म्हणजे 25ला पण, 24ला पण आणि 23ला पण. ठीक आहे. पुढे जाऊ. प्रार्थना समाज. परत गट क च्या पेपरला, 25च्या गट क च्या पेपरला पहिलाच प्रश्न होता. इथे तुम्हाला
त्यानंतर लक्षात द्या प्रार्थना समाजाबाबत. आता प्रार्थना समाज परत तोच प्रश्न आलेला आहे. तिथे त्यांनी तो कसा होता प्रश्न आठवला ना. आता एक लक्षात घ्या, दादोबा तरखडकर त्यांनी म्हटलं विधान बरोबर आहे, त्याच्याविषयी बघा हे सर्व विधानं दिलेले आहे एक 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 एक. आणि फक्त आपल्याला महत्वाचं आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाज जर तुम्ही 11वीच्या पुस्तकातून वाचला हे मुद्दे पूर्ण सुटणार. 11वीच्या पुस्तकामधून वाचा. हे लक्षात घ्या. बघा प्रार्थना समाजला सलग 3 वर्ष विचारले, 3 पेपरला खूप करणं गरजेचं आपल्याला. एक 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 करत जायचं. फक्त प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने विचारला ते बघा आणि मग त्यांची पातळी ठरवतात आपल्याला की कशा पद्धतीने त्यांनी केलेला आहे, कशा पद्धतीने नाही केलेलं आहे. आलं जो पुढे हिंदू महासभा हा प्रश्न फक्त पहिल्यांदा आलेला आहे. हिंदू महासभा आणि हा मुद्दा जर म्हटला ना तर बघा सिलेबसला दिलेला नाहीये हिंदू महासभा, कुठेही नाही दिलेला आहे. पण जर राज्यसेवाचा जुना सिलेबस जर विचार केला तुम्ही, जुना सिलेबस जो एमसीक्यू पॅटर्नचा होता ऑब्जेक्टिव्ह, तर त्यामध्ये पेपर 1 मध्ये इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला खालच्याच लाईन मध्ये तुम्हाला 2 ते 3 लाईन मध्ये हिंदू महासभेचे राजकारण म्हणून दिसते. म्हणजे जो मुद्दा राज्यसेवेच्या मुलांनी केलेला असेल त्यांना हा प्रश्न सोपा गेलेला आले लक्षात. आणि 11वीच्या पुस्तकात दिलेला आहे पण छोटा 4-5 लाईनचाच पॅरेग्राफ थोडा दिलेला आहे यांच्याविषयी, बरोबर आहे. म्हणून त्याला वाचून घ्या. 11वीच्या पुस्तकामध्ये थोडा जास्त काही मनावर घेऊ नका, जो आहे तो आहे. आलं लक्षात. एका प्रश्नासाठी तुम्ही खूप खोलावर जाऊ नका. फक्त काय सोडू पण नका याला. एकदा फक्त तुम्ही 11वीच्या पुस्तकामधून एकदा वाचून मनावर एकदा नजर टाकून घ्याल काय आहे प्रश्न. आलं लक्षात. हिंदू महासभेचा छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे, शक्यतो शेवटच्या टॉपिक मध्ये दिलेला आहे. तुम्ही बघा 11वीच्या पुस्तकात महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. आलं फक्त एकदा तारीख वगैरे हे थोडं बघून घ्याल. आला तर आला. आणि एक प्रश्न खूप आधी येऊन गेलेला आहे, खूप आधी आहे आता, आणि हा लेटेस्ट मध्ये आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तेवढं काही जास्त द्या लक्ष, पण एकदम नाही. जे वारंवार विचारले गेलेले आहेत त्या टॉपिकला अजिबात सोडू नका. आला प्रश्न 100% झालाच पाहिजे तुमचा क्रॉस. ठीक आहे, कारण हक्काचे मार्क्स आहे आपले, ते सोडायचे नाही. इथे परत येतो 1857चा उठाव. म्हणजे 1857चा उठाव आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. बरं इथे त्यांनी म्हटलंय कोण कर्तबगार सेनानीने महत्वाची भूमिका बजावली. बरोबर आहे. इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार, म्हणजे याचा अर्थ ब्रिटिश अधिकारी, कोण ब्रिटिश अधिकारी होते 1857च्या उठावामध्ये त्यांनी भूमिका आपली बजावलेली दिसते. बरोबर आहे. मग त्यामध्येच तुम्हाला नील पण दिसतंय, हॅवलॉक आहे, आउटरम, ह्यू रोज पण आहे. इथे तर तुम्हाला झाशीचं दिसतंय. बरोबर आहे. आउटरम तुम्हाला आउटरम नाव परत कुठे आलंय, कुठे आलंय, धुळे ते औरंगाबाद की चाळीसगाव, एकदा बघा. त्यालाच परत दुसरं नाव पण आहे, कोणतं, त्याच घाटाला दुसरं नाव कन्नड घाट. बरोबर आहे. यालाच आउटरम घाट किंवा कन्नड घाट, आउटरम किंवा कन्नड. मग हा एक लक्षात घ्या, हा आउटरम अधिकाऱ्याच्या अंतर्गत दिलाय ना. आउटरम अधिकारी त्या ठिकाणी त्याची लढाई झाली म्हणून त्याला देण्यात आली. बरोबर. त्याला घाटाचं नाव आहे. कन्नड गाव पण आहे तिथे छोटस त्या घाटाच्या अंतर्गत, त्याच्यामुळे ते लक्षात घ्यायचं. बरोबर. मग ती बघून घ्यायचं. परत कॅम्प बिल, परत तुम्हाला नाव येते. कॅम्प बिल कोण होता, दुष्काळ आयोग. अरे परवा बघितलं ना आपण, लिहून दिलाय ना मी. बरोबर आहे. कॅम्पबेलचा हा दुष्काळ आयोग आलेला होता, म्हणून ते एक महत्वाचं आहे. म्हणजे इथे होता की नाही हे तुमच्या लक्षात आहे आणि तुमच्या नोट्स मध्ये लिहिलंय नाव. बरोबर. कोण होता, मग कोण होते हे जर अधिकारी असेल इथे तर त्यावरून लक्षात ठेवा. जे नव्हते म्हणजेच काय, कॅम्पबेल नसेल इथे, आउटरम होता की नाही ते बघून घ्या. लॉरेन्स लक्षात घ्या. बरोबर. मग लॉरेन्स जरी म्हणलं तर तुम्हाला त्रिमंत्री योजनेमधलं कालच नाव गेलं कालच्या पेपरला. बरोबर. ते त्यामध्ये तुम्हाला ते नाव गेलेलं दिसेल लॉरेन्स. म्हणजे ते एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं तुम्हाला की एखादी नाव इकडे असेल पण जे नाव यातलं नाहीये ते कुठेतरी तुम्हाला काहीतरी असेल. आलं ना. तर त्यामुळे लक्षात घ्या. इथे लॉरेन्स बंधू जरी नाही पण त्रिमंत्री योजनेमध्ये होता लॉरेन्स, होता ना. अलेक्झांडर, क्रिप्स आणि लॉरेन्स. बरोबर आहे. ते लॉरेन्स येतो या नाव. त्यानिमित्तानं ते पण ह्यूम किंवा ह्युरोज जरी म्हटलं तर कोण असेल, झाशीचे, जिथला उठाव त्यांनी केलेला होता ते. याच्यासोबत फरक करून ठेवा की भारतीय व्यक्ती म्हणजे भारतीय नेता ज्यांनी त्या उठावाचं नेतृत्व केलं भारतीय, आणि ज्यांच्या विरोधात केलं तेच म्हणजे इंग्रज अधिकारी. बरोबर आहे. हे सुद्धा विचारलंय तुम्हाला.
कोणाच्या विरोधात कोण लढलेला आहे, आणि त्याच्यासोबत परत येतं भारतीय नेता आणि ठिकाण. आलं. जसं झाशीचं उठाव हा राणीने केला, बरोबर. आणि लक्ष्मीबाईंनी कोणाच्या विरोधामध्ये, हिरोजच्या विरोधामध्ये. आलं लक्षात. म्हणून त्याला झाशी म्हटलं गेलेलं आहे. राणी लक्ष्मीबाई हे झाशी ठिकाण त्या ठिकाणी म्हटलं. मग अशा ठिकाणी नाना टोपे कुठे लढले, बरोबर आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं. एक 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 तुम्हाला नोट्स मध्ये दिले, ते वाचून घ्या. आणि त्याच्यासोबत तुम्हाला मध्ये 5वी 8वीच्या पुस्तकात असेल तर एकदा वाचून घ्या. 5वीच्या किंवा 8वीच्या पुस्तकात असेल तर आहे ना, तो पण एकदा वाचून घ्या. 8वीच्या पुस्तकात पण आहे ओल्ड, आणि त्यासोबतच 11वीच्या पुस्तकामधला महाराष्ट्राचा आपला 1857चा इतिहास महाराष्ट्राचा, रंगो बापूजी गुप्ते, वासुदेव बळवंत फडके, हे सर्व चालत त्यामध्ये. एकदा असं वाचा की परत तुम्हाला ते टॉपिक मायनस झालं पाहिजे. पुढे आलं तर फक्त एक रिव्हिजन करायची आणि पुढे गाडी पुढे घेऊन जायची. आलंय ना. तिथे त्यावरती जास्त काही म्हणजे डिस्कस करायचं बरं. कारण एकच टॉपिक तुम्ही 4दा वाचत बसणार तर बाकीचे टॉपिक कधी वाचणार. आलंय ना. आणि त्याच्यासोबत जे गव्हर्नर जनरल टॉपिक आहे त्याच्यामध्ये हे सर्वांचं नाव ज्यांचं ज्यांचं आलेलं असेल ते पण वाचा. आणि जो आधीचा प्रश्न घातला पहिला त्यातले पण नाव वाचून घ्या. म्हणजे रिपन, कॅनिंग, डलहौसी हे 3 नावं आलेले. आणि चौथा माउंटबॅटन. तर माउंटबॅटन योजना आधुनिक म्हणजे तिकडे येऊन थांबतो आजपर्यंतच्या 1946-47च्या काळामध्ये. ठीक आहे. माउंटबॅटन योजना काय होती, कशी होती, कारण त्याच्यावरती पण प्रश्न आहेच ना आपल्याला. पुढे 1875 11वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. सरळ सरळ हा मुद्दा. ठीक आहे. 11वीच्या पुस्तकामध्ये सरळ हा दिलेला आहे. शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले, बरोबर आहे, हे दिलेलं आहे. 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास सरळ सरळ दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या उठावामध्ये येतो. परत कोणी केला, कुठे केला आणि कधी केला, हे तिन्ही प्रश्न एकाच पॅरेग्राफ मध्ये दिसत आहे, बरोबर. कधी केला, 1875ला. शेतकऱ्यांचे नाव कोणी केला, हे नाव. कुठे केला, हे नाव आलेलं आहे. आणि कधी, ते पुढे पण आलेलं आहे. कोणी त्याचं नेतृत्व केलं ते पण नाव आहे पुढे. याच पेपरला आहे की नाही लक्षात नाही, पण आहे, प्रश्न आहे तो. म्हणजे तो पॅरेग्राफ पूर्ण वाचून टाका 11वीचा. म्हणून म्हणतो 11वीचं पुस्तक खूप सारं, त्याला सोडू नका त्याची साथ शेवटीपर्यंत. हा, सेनापती बापट हे सुद्धा तुम्हाला दिसतंय. आता याच्यासोबत तुम्हाला काय करता येईल, सेनापती बापट म्हटलं तर यांचं एक मूळ नाव दिलेलं आहे, एक नोट्स मध्ये आहे तुमच्या. हा एक यांनी केलेला उठाव कुठे होतो, तो मुळशीचा आलेलं एक. त्यासोबतच तुम्हाला गोवा मुक्ती संग्राम वाचून घ्याल, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे एक वाचून घ्याल, महत्वाचे, बरोबर. तुम्हाला ज्या ज्या मधून तुमच्या याच्यामधून वाचता येईल, जे जे तुमच्याकडे नोट्स असेल काय असेल त्यातून जर वाचता आलं तर वाचून घ्या. ऍटलिस्ट कधी झाले हे तरी एकदा बघून घ्या. त्याच्यासोबत बेसिक माहिती जरी वाचता आली ना तरी वाचा, कारण ब्लँक नका जाऊ दे. चालेल. काल परवा एक आर्टिकल आलेलं आहे, मी टाकेल, मी काल टेलिग्रामला टाकतो, मला विसरून गेलो, आज टाकून देईल. याच्याशी रिलेटेड येतं. आलं तर ते एकदा वाचून घ्याल. तुमच्यासोबत तुमच्याकडे जे काही नोट्स आहे, पुस्तक आहेत, वाचून घ्या. एक आणि सेनापती बापटांना दिलेला आहे, आणि हा सुद्धा मुद्दा 11वीच्या पुस्तकात आहे. याच्यासोबत सांगतो हैदराबाद पण दिलेला आहे 11वीच्या पुस्तकात आहे. त्यासोबत गोवा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ पण दिलेली आहे 11वीच्या पुस्तकामध्ये आहे, बरोबर आहे. आणि गोव्याचं पण एकदा बहुतेक आठवते मला, शेवटी हो हो ना. हा, मग हे तुम्हाला मुद्दे मिळून जातात 11वीच्या पुस्तकामध्ये. एक महाराष्ट्र मैसूर सीमा हे काही काही नाही, ते वाढवलेलं असतं. हा ना, 3 मुद्दे ते एक नजर टाकून घ्या, बरोबर. हे महत्वाचे आहे बरं. तुमचे बघा लिस्ट जवळपास एका पेपरला तरी म्हटलं तर 25-30 तरी टॉपिक जास्त व्हायला पाहिजे, जास्त पण कमी नाही. होत आहे का, होत आहे ना. त्या टॉपिक वरती फोर्स करा, कारण घुमून फिरून चक्र तिथेच फिरत आहे आपल्याला. ठीक आहे, पुढे चलतो आपण. 1919चा कायदा हा तुम्ही पहिल्या पेपरला केला असेल, ऑप्शन मध्ये होता ना पहिलाच प्रश्न. तर इथे तुम्हाला 1919चा कायदा जो आहे, ब्रिटिश घटनात्मक सुधारणा दिल्या, कारण मग त्यामध्ये ह्या गोष्टी येऊन जातात. कोणत्या आहेत मग, हा कायद्याचं नाव, त्याचं वैशिष्ट्य आणि कायद्यामुळे झालेला बदल, पुढे त्याची अंमलबजावणी कशी झालेली आहे. कारण 1919चा कायदा लागू कधी झाला, 19लाच लागू झाला, असंच ना. 1921ला लागू झाला, आले. 1921ला लागू करण्यात आला, बघा तुमच्या नोट्स मध्ये दिलेला आहे. आलेली त्याची अंमलबजावणी. आणि आज आपल्याकडे जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग यांना 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. बघतोय आपण, महाराष्ट्र नाही पण केंद्रीय लोकसेवा आयोग.
तर हे लोकसेवा आयोगाची तरतूदच या कायद्यामध्ये आलेली आहे आणि त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. त्याची स्थापना 25ला निर्णय झाला आणि 26ला स्थापना झाली आणि आज 2025-26ला म्हटलं 100 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्याची तरतूद याच कायद्यामध्ये दिलेली 1919च्या कायद्यात. हो ना हो, तुम्हाला चालू घडामोडीच्या रिलेटेड कधी विचारला तर, कारण 100 वर्ष पूर्ण झालेले आहे त्या आयोग आणि तो आयोग घटनात्मक आहे. बरोबर आहे, घटनेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाचं आहे राज्यघटनेमध्ये, म्हणून ते महत्वाचं आलेलं असतं तो मुद्दा. आलं लक्षात? म्हणून तो काय करा तुम्ही प्रत्येकाने व्यवस्थित कराल तो कायदा हा. आणि ते पण जे एक व्हिडिओ आहे मी टाकलेला आहे ना, आणि मी टेलिग्रामला त्यांचा PIBचा आर्टिकल पण टाकलेला आहे की त्या 1900 लोकसेवा आयोगाला 100 वर्ष पूर्ण झाल्यात, एकदा वाचून घ्या. तो चालू घडामोडीच्या रिलेटेड येतो आणि आपल्याला कलम 300 कोणता येतं UPSCची कलम आर्टिकल आलेलं 315च्या अंतर्गत येते. म्हणून असं आपलं निवडणूक आयोग 324 येतं. घटनात्मक आहे ना, 100 वर्ष पूर्ण झाली आहे म्हणून महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे, तर ते एक वाचून घ्या. पुढे जाऊ पुढे. मग याच्यासोबत 9चा पण कायदा, 19चा कायदा आणि 35चा कायदा, तीनही कायदे करा. कारण 35च्या कायद्यावरती आलेला आहे प्रश्न, आपण बघा सुरुवातीला बघितला होता ना. हा तर तोच तो सनदवाला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेला आहे 1935च्या कायद्याला नागरिकांची सनद. आठवलं का? तोच पटपट उत्तर देत चला रे. स्वदेशी चळवळीचं श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मध्ये दिल्ली कोण गेले होते? गवा जोशी. आले ना, खादीचे पोशाख त्यांनी स्वतःच्या हाताने शिवला आणि ते घालून गेलेले होते त्याच ठिकाणी. आले दिल्ली दरबारामध्ये श्रीगणेश स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून. स्वदेशी म्हणजे तिथे त्यांना का बरं? कारण आम्ही आमच्याच देशातले कपडे घालतो हे त्यांना दाखवायचो. आले, आम्ही परकीय किंवा यांना मानत नाही हा मुद्दा. आणि सार्वजनिक काका गवा जोशी सुद्धा 11वीच्या पुस्तकात आहे ना रे, ते सुद्धा वाचून घ्या. आता त्याच्यासोबत KT तेलंग वरती पण प्रश्न आलेला आहे. KT तेलंग कोण होते? बरेचदा प्रश्न आलेला आहे किंवा त्यांच्याविषयी माहिती पण दिली, 2-3 ठिकाणी नाव आलेलं आहे. मसुदा नाही, मसुदा समितीमध्ये नाही, न्यायमूर्ती इथेच नावाच आहे. हो, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय. त्यांचं परत आता आपण जेव्हा लिहिले ना त्याच्यामध्ये त्यांचं एक नाव होतं KT तेलंग म्हणून, मी लिहिलं होतं. आलंय ना, एकदा नक्की वाचा, त्यांच्यावरती कुठून ना कुठून प्रश्न फिरतो. आलंय ना. एक बघा, आता तुम्हाला आता अभ्यासाला काय करायचं, एक स्वदेशी चळवळ जे 1905 ला सुरुवात झालेली आहे ती एक, त्याच्यानंतर रूपांतर आलं. बरोबर, हा एक. त्याच्यासोबत त्यांनी 1877 ला तर गेलेच होते, पण तुम्हाला गवा जोशी वाचायचं, KT तेलंग वाचायचंय, यांना वाटलंच तुम्ही बघा, पण महात्मा फुलेंना फोकस करा. आले 2023 सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण. आलं लक्षात? 1873 ला स्थापना झालेली आहे, म्हणून 2023 ला म्हटलं तर तुम्हाला इथे 150 वर्ष पूर्ण तयार झालेली आहे. 1873 ला त्याची स्थापना झालेली आहे, 150 वर्ष पूर्ण झालेले आहे सत्यशोधक समाजाला. आणि 23चाच पेपर आहे, तर त्या हिशोबाने लक्षात घ्याल. तुम्हाला श्री चिपळूणकर वाचता आलं, त्यामध्ये मिळालं वाचून टाकाल, पण ह्या गोष्टीवरती खूप फोकस करा, सोडू नका. कारण गवा जोशी, KT तेलंग, मी म्हणतो ना, हे 7 पेपरला केलं ना तर 60+ तरी किंवा 70+ तरी निघाला पाहिजे. खरंच सांगतो इमानदारीने, काहीच घुमून फिरून वेगळं नाहीये ना. गवा जोशी कधीतरी प्रश्न आहे, यांच्यावरती कधीतरी प्रश्न आहे, प्रार्थना समाजावरती प्रश्न आहे, महात्मा फुलेंवरती प्रश्न आहे. बरोबर, तेवढे टॉपिक दिलेले आहे, तेवढे व्यवस्थित करा, स्वतःशी प्रामाणिक राहून. आले ना, मी म्हणाव म्हणून किंवा इतरांसाठी नका करू ह्या गोष्टी, कारण इथे घुमून फिरून त्याच गोष्टी दिलेल्या. बरं, तसंच इथे 1877 म्हटलं आपण, तर परत 1878 येऊन जातो. एक बरोबर, एक रिमाइंड करायसाठी रिवाइज करायची असेल तर परत इथे 1 वर्ष ऍड केलं तर 1878 येतं. 2 वर्ष मागे गेलं तर 1875 येतं, शेतकऱ्यांचा उठाव. आताच मागे गेलेलं, आले लक्षात. मग 1875 ला कुठल्या संघटना स्थापन झाल्या? त्या पण आहे, आर्य समाजाची स्थापना झालेली. बरोबर आहे. अशा डोक्यामध्ये रिकॉल करत चला, एखादी वर्ष आठवलं त्याच्याशी विचारात मागे पुढे जाऊन रिवाइज करायचं. 1878 ला वृत्तपत्रावरती बंदी घालणे, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट त्याच्यासाठी आलेला आहे. परत शस्त्र कायदा आलेला आहे, तो लॅटिन होता, आपला कोण होता?
लिटन होता त्यावेळेस, आणि तिथून 4 वर्षांनी त्यांनी रिपननी मुक्त केलेलं. स्वतःशी बोला, वेड झालं तरी चालते, वेड्यासारखे ठरवलं ना चालतं, कारण वेळेच इतिहास घडवतात, शहाणे वाचतात. आलेलं तर तेच, कारण तेव्हा समाज सुधारकांना वेडे ठरवलं तेव्हाच आपण वाचत आहोत ना. आता वेडे ठरवलं नसतं तर त्यांचं आज कुठेच नाव नसतं आपल्याकडे, बरोबर, कारण त्यांनी इतिहास घडवलेला. म्हणून प्रत्येक लक्षात ठेवा की स्वतः आपण त्याच पद्धतीने वाचत जायचं. स्वतःला रिकॉल करा. एखादी सणावळी आली ना त्याच्या मागे पुढे इकडे तिकडे जायचं. डोक्याला हॅमरिंग होऊ द्या, व्हायब्रेशन, की इकडे तिकडे जमलिंग होतं ना डोक्यामध्ये. मग अशा वेळेस नाही आठवलं पटकन आपल्या नोट्स मध्ये बघायचं, गुंतून राहा, जाऊ द्या दिवस रात्र, काही अडचण नाही. आलं, परत वाटलंच बघू आपण पुढचे पेपर काही करता आले तर रिवाइज करू. आलं, हे होऊ द्या आधी. झालं, किती तेलंग कुठे कुठे आलेले ते एकदा नक्की बघाल, पण त्यांच्यावरती प्रश्न येतोय जरा. राष्ट्रीय सभेची अधिवेशने आले ना, म्हणजे याला पाठ करून टाकाल. खरं लक्षात घे बघा, आता 1889 म्हणजे कोणत्या वर्षी कितवं अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष कोण, बरोबर आहे. आणि परत तुम्हाला इथे ठिकाण पण आले. एक अधिवेशन परत महात्मा गांधी एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते, तेच म्हणजे 1924चं बेळगाव अधिवेशन. ते एक सुद्धा महत्वाचं आहे, कारण आता 2024ला त्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. महत्वाचं आहे, अधिवेशन येतं, बरोबर आहे. परत त्याच्यानंतरचे ज्या अधिवेशनांना 2024, 25 आणि 26च्या दरम्यान जिथे त्यांना होत असेल ना 100 वर्ष, तुम्हाला चार्ट दिलेले आहेत, मी काल आलेलं आहे ना, ग्रुपवरती टाकलंय ना. तर त्याला काय करा, व्यवस्थित बघून घ्या त्या सणावळी की या कालखंडामध्ये कोणत्या अधिवेशनांना 100 वर्ष पूर्ण होत आहे, बरोबर आहे. म्हणजे ते तुम्हाला सोपं जातं पटकन करणं, कारण एकमेव अधिवेशन होते त्यांचे अध्यक्ष होते, बरोबर, 1924ला. आणि यांच्यासोबत करून घ्या हे अधिवेशन, म्हणजे असे प्रश्न आलेले. मग काँग्रेस अधिवेशन व्यवस्थित करा. 1-2 प्रश्न गेले ना काँग्रेस अधिवेशनावरती, आता गेले ना काल परवाच्या पेपरमध्ये, ते करा व्यवस्थित. त्याच्यानंतर 11व धवल क्रांतीला सुरुवात. धवल क्रांती म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, धवल म्हणजे हा पांढरा रंग. आधी बघा मूवी याचे कृष्ण धवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मूवी, कृष्ण धवल म्हणजे तेच होणार, कृष्ण म्हणजे सावळा आणि म्हणजे काळा आणि पांढरे पिक्चर यायचे ना आधी, त्यालाच पांढरा म्हणजे याला दूध क्रांती म्हणतो आपण, दुग्ध क्रांती, ठीक आहे. मग याच्या संदर्भात बघायचं. मग काल एक प्रश्न क्रांतीवरती येऊन गेला, पण जोड्या लावा होता त्या पेपरमध्ये बघितला, गट ब च्या जोड्या लावा. इथे त्यांनी एकच रिकामी जागा वर्ष विचारलेलं आहे. होऊ शकेल कोणी केली ते विचारू शकेल, बरोबर. कोणाचं नाव येतं, वर्गीस कुरियन यांचं नाव आलं लक्षात. म्हणजे याच्यासोबत तुम्हाला वर्ष पण बघायचं. मग तुम्हाला करायचं काय, क्रांती जेवढ्या झालेल्या आहेत त्या, क्रांती म्हणजे उठाव नाही, तो वेगळा, बरोबर आहे. ही क्रांती म्हणजे एखाद्या पिकासाठी एक युद्ध पातळीवर केलेली तयारी, की त्याचा पीक कसं वाढवता येईल, त्याला जपता कसं येईल. दुधाची क्रांती यांनी केली, म्हणून आज दूध भरपूर प्रमाणामध्ये दिसतंय. आरे सुद्धा बघा, अमूल फॅक्टरी वगैरे दिसतंय ना, हे सर्वात जुनं येतं. अमूल हे यांच्यातलंच आलेलं आहे. अमूल फॅक्टरी, अमूल दूध आजही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये येते. अमूलचं आपल्याला बरंच प्रॉडक्ट मिळतं, तर हे यांच्याच जिथे त्यांनी, म्हणजेच क्रांती करणं म्हणजे काय, त्या घटकाचं उत्पादन वाढवणं. आताही बघा ना, एक महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या माशाचं पीक वाढवायचं ठरवलं होतं, पापलेट. कुठे, सातपाटी बंदर, पालघर जवळ, पालघर आणि गुजरातच्या सीमेवरती, बरोबर. तर वाढवण बंदराच्या जवळपासचा तो एरिया येतो, बरोबर आहे. तर ते लक्षात ठेवा, तो त्याचं सुद्धा होतं. का बरं, कारण की तो पापलेट मासा आज राज्य पातळीवरती जर बघितलं तर कमी प्रमाणामध्ये उत्पादन होतं. त्याचं छोट्यापणीच त्याचं म्हणजे त्याला त्याची मासेमारी केल्या जायची, तर त्याला एक पीक वाढवायचं, कारण तो मासा फक्त मिळतो तो खाऱ्या पाण्यामध्ये आणि कोकणात. म्हणून त्याचं उत्पादन आज राज्य पातळीवर, देश पातळीवरती काय, जगाच्या पातळीवरती वाढवायचं होतं त्याचं उत्पादन. आणि आजही जर पापलेट खायचं असेल तर माणूस कोकणातच जाय म्हणते, असं म्हणतोय, किंवा कोकणी माणसाला पापलेटच आवडते, दुसरीकडे जात नाही. याचा अर्थ त्याचं उत्पादन वाढवणं महत्वाचं आहे. हे त्याच्यासाठी केलेली त्यांनी एक तयारी असते, बरोबर. आणि त्याला राज्य मासाचा दर्जा पण दिलाय का, तोच तो मासा आहे, समजलं त्याच्यावर. आणि तो मुद्दा जर म्हणाल तर तुम्हाला इन्व्हायरमेंट मध्ये येऊन जातो, बरोबर. परत एक मासा होता, पेपरला आलेलं होतं, आठवतं का, त्याला चंदेरी मासा म्हणायचे आहे.
त्यात तो सुद्धा बघितलं तर अरबी समुद्रामध्ये, आशिया खंडातील याच भागात आढळतो तो, दुसरीकडे नाही. आणि त्याची मागणी पूर्ण जगामध्ये आहे. त्याला सुद्धा जपण्याचं, त्याचं सुद्धा प्रोटेक्शन किंवा संरक्षण कसं करता येईल त्याचे सुद्धा पेपरला आर्टिकल्स आलेलं, ते वाचून ठेवा. एक नाव आहे तुमच्या ह्याच्यात, मी लिहून दिलं, मी दिलेलं आहे त्याचं. त्याला स्थानिक भाषेमध्ये वेगवेगळे नाव आहे. चेंदेरी म्हणतात त्याला, काय रोही पण म्हणतात, बरोबर आहे, वेगवेगळ्या यांनी दिलंय त्याचं नाव. तुम्ही सर्वांनी तो कॉमन मासा आहे तो बघितलेला असतो, चमचम करतो तो मासा, खवलेदार, साधी माशी जिकडे बघा तिकडे मिळतो आपल्याला तोच मासे. तो दिसला की मासे किंवा मच्छी आपण म्हणतो, तर तोच तो मासा, खवलेदार, चमकणारा, चमचम, सूर्याचं किरण दिसणार असं चांदीसारखं ते चमक, म्हणून त्याला सिल्वर पण म्हटलं गेलं. चंदेरी, सिल्वर असं वेगवेगळे नाव आहे त्यामधलं. ठीक आहे, तर बघा ह्या गोष्टी आवर्जून बघून ठेवायच्या. आता बघा नेक्स्ट, हे लक्षात आलंय ना, एकदा बघून घ्याल वर्गीस कुरियनच्या संदर्भात दुग्ध क्रांती कधी झाली, कुठे झाली, कुठून सुरुवात केली, काय आहे. कोणता हा कॅन्सल दिलाय ना, कोणता वरचा, पण तरी पण जरी मग आता कधी केली हे तरी वर्ष, पण आपल्यासाठी ती दूध क्रांती महत्वाची आहे. आणि प्रश्न आहे ना रे, क्रांतीमध्ये गेला तर दूध क्रांती, वर्गीस कुरियन आणि कुणी कशा संदर्भात आलेलं असेल, बरोबर आहे, तेवढं ते येतं ना. कॅन्सल असेल जाऊ द्याच आपल्यासाठी नाही. 72 दिले आयोगाने, बरं जाऊ द्या, मी नंतर बघून घेऊ. पण बघून आपल्यासाठी बघा, मी नेहमी काय सांगत आहे, ह्या महत्वाच्या नाहीच आहे रे आपल्याला. महत्वाचं आहे का नाही, परत विचारेल का नाही, पण आपल्यासाठी महत्वाचं आहे धवल क्रांती, दुग्ध क्रांती कोणी केली, कधी केली, कुठे केली आणि कशा पद्धतीचं त्यावेळेस चाललेलं, बरोबर. तर तेवढं काम करा फक्त, बस, नंतर मग आपण पुढे. आता एक लक्षात घ्या, दख्खनच्या पठारावरती ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी स्थानिक दगडाचा वापर केला जातो. सरळ सरळ बेसोल्ट, त्या दिवशी बघितलेलं आपण दगडाच्या प्रकारामध्ये, मी सांगितलेलं की आजही जर बघा दख्खनच्या पठारावर सरळ सरळ उदाहरण तुमच्याकडे सर्वात चांगलं की तुमच्या अवतीभोवती कुठेही जर एक ब्रिटिश काळातील इमारत असेल तर ती कोणत्या दगडाची आहे, बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी त्यांनी सहज बघितलेलं असेल बेसॉल्ट, काळा दगड. महाराजांचे किल्ले ते नसं आढळतं, महाराजांचे किल्ले महाराष्ट्रामध्ये पूर्णतः काळ्या दगडाचे, बरोबर. आणि दख्खनच्या पठारावरती काळा दगड आहे, छान सरळ सोपा. पण त्याच्यासोबत जांभा दगड पण बघून घ्यायचा, संगमरवरी दगड बघायचा, ग्रेनाइट दगड बघायचा. आता जांभा दगड तुम्ही बघितलेला आहे, कसा असतो, जांभा असतो, आलं लक्षात. पण तसं नाही रे, जांभा दगड जरी म्हटलं तर जांभाच असतो असं नाहीये, त्याचं वजनाने हलका असतो, बरोबर. आणि तो छिद्र छिद्र असतात. त्याला कोकणामध्ये जा तुम्हाला घर बहुतांश म्हणजे 90% घरं जांभ्या दगडाची बघितले ना आपण, तर तेच असतात ते. आणि तो असा दगड डेकोरेटिव्ह साठी वापरला जातो बऱ्यापैकी. फार्म हाऊस, घरांच्या भिंती, तुम्हाला तिकडे विटांचं फारच कमी दिसणार. विटा म्हणजे ह्या, त्याला चिरा म्हटले गेले त्यांनी, चिरा चिरा चिराबंदी नाव ऐकले असं ना, चिरेबंदी म्हणजेच काय, दगडाचा काळ म्हणजे त्या खडकाचं तोडलेल्या तुकड्याला चिरा म्हटलं जातं, की ज्याच्यामुळे तुम्हाला घराचं पूर्ण एक वॉल कंपाऊंड म्हणा, घर म्हणा, प्रत्येक ठिकाणी जिथे आपण विटा वापरतो त्या ठिकाणी ते त्या दगडाचा एक वीट म्हणून वापर केला जातो. आणि त्याला फक्त एवढंच का, आता तरी मशीननी कापल्या जाते, पण तेव्हा कुठे मशीननी, त्याला छन्नीनी फोडला जायचं, त्याचा आकार तेवढा करला जायचा, बरोबर. तर याला मग विचार करा, ग्रेनाइट दगडाचा वापर कुठे केला जातो, संगमरवरी दगडाचा वापर, त्याची खाण कुठे, त्याचा वापर कुठे, कशाचं रूपांतर आहे, तर हे 6वीच्या पुस्तकात तुम्ही बघा, नवीन मध्ये बघितलंय का, त्या दिवशी बघितलं ना, मिळालं का, तर 6वीच्या पण पुस्तकामध्ये नवीन मध्ये दिलंय, खडक व खडकाचे प्रकार, बरोबर. मग इथे तुम्हाला आता उदाहरण विचारलंय ना, बेसॉल्ट खडका, ग्रेनाइटचं म्हणजेच काय, आपण म्हणतो दख्खनच्या पठारावरती जो प्राथमिक खडक आढळतो, जलजन्य आढळतो, अग्निजन्य, हे त्याचा प्रकार आहे, त्याचं उदाहरण दिलेलं आहे, बरोबर आहे. मग हे सुद्धा 3 दगड म्हटलं तर तिघांचे प्रकार आहे ना. हा जरी म्हण, हा तर मुळातच जांभात खडक आहे, पण याचंही जरी उद्घाटन, ज्याचं काय म्हणतं ना, पुनरुत्पादन किंवा उत्पादन म्हटलं तर बेसॉल्ट पासूनच आलेला आहे ना हा जांभा सुद्धा, बरोबर. हा एक. मग आता राहिले हे 2, ग्रेनाइट आणि संगमरवर, हे सुद्धा 2 रूपांतरित दगडाचे म्हणजे उदाहरण आहे, आले लक्षात. मग हे कोणते रूपांतरित, आणि तुम्हाला ते विचारलेलं आहे, मूळ खडक आणि त्याचं रूपांतरित उदाहरण, एक प्रश्न आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मूळ खडक दिलाय आणि मग त्याला उदाहरण विचारलेलं आहे, मग असाही प्रश्न तयार होतो याच्यावरती, आले ना. मग कोणत्या प्रदेशामध्ये आढळतो काय, तसं जसा मृदेवरती काल एक प्रश्न होता, प्रदेश वगैरे विचारला होता, त्याच्यामध्ये परत तुम्ही नकाशा पण तयार करू शकता की कोणत्या प्रदेशामध्ये, जर आता हा जर महाराष्ट्राचा नकाशा असेल काळी मृदा, तर तुम्ही या भागात असे नकाशा थ्रू दाखवू शकता,
की ह्या पट्ट्यामध्ये प्रश्न आलेला आहे ना कसे, की हे कोणत्या प्रकारचे मृदा आढळतं. जर इकडे जाल तर तुम्हाला असं जांभ्या मृदेचा तुम्हाला हा दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ जांभा खडक जांभी मृदा आलेलं असतं, असं विचारू शकतोय आयोग परत. म्हणून त्याच्यामुळे ना ते दृष्टीने करण्याचा प्रयत्न करा. ओके, जाऊ पुढे. पूर्ण खडकाचा प्रकार तिकडे. परत लोकसंख्या आली, हा घनता. ठीक, याला पूर्ण पाठ करून टाकायचं. या प्रश्नामध्ये उत्तर बघा यांचं किती आलं, पाठ जिकडे तिकडे. परत याच्या पैकी एखादी जरी विचारलं असं तर तो मुद्दा चुकत नाही. याला पर्यायच नाही, कन्सेप्टच नाहीये पाठांतराशिवाय लोकसंख्या. आलं पूर्ण. काही काही गोष्टी ज्या पाठांतर करायच्या त्या पाठच करा. इथे काय लॉजिक लावणार आता, काहीच नाही. त्याच्यामुळे पुढे लोकसंख्या, शिखर, शिखर उंची प्रश्न आलेलाच आहे. फक्त याला नकाशामध्ये पण टाकून काम करा. बरं, याला परत तुम्हाला क्रमाने पण करून ठेवा, उंचीनुसार क्रम, जास्त करून कमीकडे. आले, जाऊ पुढे. शिखरांचं तुम्हाला आलेलंच आहे. आणि हातचे मार्क्स आहे रे. रोगरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली, हा प्रश्न तर एकचदा आलेला आहे. बरोबर आहे, पण एकदा वाचून घ्या, नाही तर एवढं काही त्याचं टेन्शन नाही. हा काय, हो आलाय ना, हो हो एकदा तो चालू घडामोडीशी रिलेटेड आलेला आहे. बरोबर आहे, तर तो एक म्हणून एकदा तो वाचून घ्या. त्यानंतर हा पर्यटन स्थळ. मग यामध्ये भारत आणि महाराष्ट्र दोन्ही पण करा. चौथीच्या पुस्तकामध्ये सर्वात शेवटचं टॉपिक पर्यटन म्हणून दिलेलं आहे. दिलंय. मग महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ कोणते कोणते आहे, आणि याच्या सोबत पर्यटन स्थळ आणि थंड हवेची ठिकाणं. पर्यटन आणि थंड हवेची ठिकाणं हे दोन्ही, जिथे पर्यटन आहे तिथे थंड आहे ना, आहे की नाही, आणि जिथे थंड आहे तिथे पर्यटन आहे. हा मुद्दा रिलेटेड असतो. त्याच्यामुळे थंड हवेची ठिकाणं आणि पर्यटन स्थळ हे तुम्ही बघून घ्याल एकदा दोन्ही पण. हिल स्टेशन पण आलं, आणि हिल जिथे थंड आहे तिथे तुम्हाला उंच भाग आलेला आहे, म्हणजे हिल स्टेशन आलेलं आहे. थंड तिथेच असतं. म्हणून हा तिन्ही मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला ह्या पद्धतीने लक्षात येतं. आलं तर हे लक्षात घ्या. हे झाले राज्यामधले, म्हणजे भारतामधले. याच्यासोबत राज्य पण कराल, महाराष्ट्रातले कोणते कोणते आहे ते. ठीक आहे, सहज जोडायला हवा येतो प्रश्न, त्याच्यामुळे लक्षात घ्या. असाच एक प्रश्न परत सरोवरांचा पण येतोय. सरोवर आहे, बरोबर आहे, राज्य आणि सरोवर, राज्य आणि शिखर, त्या पर्वतातलं शिखर, ते पण आलेला आहे प्रश्न तुम्हाला. ठीक आहे, ते पण एक करून ठेवाल. म्हणजे इकडे पर्वतरांगा आणि त्यातलं उंच शिखर. जसं सातपुडा म्हटलं धुपगड येतं, महाराष्ट्रातलं सातपुडा म्हटलं तर अस्तंबा येतं, गाविलगड मधलं येतं तर वैराट येतं, सह्याद्री मधलं कळसुबाई, परत अरवली मधलं गुरु शिखर येतं. दक्षिण भारतातलं पश्चिम घाटातलं म्हटलं पूर्ण तर कोणतं अनाईमुडी येतं. बरोबर आहे, ज्या ठिकाणी दोन्ही एकत्र येतं, पश्चिम आणि पूर्व घाट, तिथं दोडा बेटा येतं. मग असं एक जोड्याला प्रश्न तुम्ही तयार करून ठेवू शकता ना. आला प्रश्न तर आलाय ना. किंवा त्याच्यासोबतच जिथे शिखर लिहिलंय त्याच्यासोबत त्याची उंची पण लिहून ठेवून द्या. कारण की हा एकतर हा जोड्याला प्रश्न तयार होतो, त्याच्यात शिखर आणि त्याची उंची कसं आहे प्रश्न तयार होऊन जातो. म्हणजे पटपट पटपट लक्षात येऊन जातं. विंध्यमधलं बघून घ्याल कुठलं आहे ते. बरोबर, त्यासोबतच ज्या काही समजा छोट्या टेकड्या आलेल्या असेल, समजा सातमाळा अजिंठा मधलं कुठलं शिखर आलेलं असेल एकदा बघून घ्या. त्याही रांगेमधलं शिखर कोणतं होत आहे. जसं आज बघितलं तर शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा अजिंठा तिन्ही डोंगर रांगा आलेल्या. मग तिन्ही रांगेमधलं तिन्ही शिखर कोणते कोणते आलेले, तसाही प्रश्न तयार होतो की खाली जर असं म्हटलं की खाली सातमाळा अजिंठा डोंगर रांगेतील कोणते शिखर आहे, किंवा त्या रांगेतील, मग आहे ना शिखर तिथे पण सातमाळा अजिंठा. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट मध्ये जर गेलं तर तुम्हाला तिथे हरिश्चंद्र शिंगाचं शिखर. तीर्थक्षेत्र सुद्धा आलेले आहे सातमाळा अजिंठा मध्ये, सप्तशृंगी. हरिश्चंद्र बालाघाट मध्ये पुन्हा कुठला आला, तुळजापूर. आणि शंभू महादेव डोंगर रांगेमधले शंभू महादेव, तीन शिखर. म्हणजे अशी आपल्या डोक्यामध्ये प्रश्नांचा कल आणायचा. कसं विचारू शकतो आयोग, परत घुमून फिरून काय विचारणार आहे. मुद्दा बदलणार नाही, त्याचा पद्धत बदलणार आहे प्रश्न विचारण्याची, नक्कीच बदलणार ना. ठीक आहे, त्याच्यामुळे ते लक्षात घ्या. पुढे हा प्रश्न मोजकं करा पण चांगलं करा. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार आता बघा, इथे चॅम्पियन आणि सेट विचारलेला आहे, पण तुम्हाला जास्त प्रश्न त्रिवार्थावरती आलेला आहे. त्रिवार्थ हवामान आठवलं का,
त्याचं वर्गीकरण, मग त्याचं जे किती भाग होतं पडतात ते, आणि त्यातले महाराष्ट्रामध्ये 3 भाग आलेले आहेत. आणि जर हे महाराष्ट्रामध्ये 3 भाग आहे तर त्यातलंही त्यांनी ते विचारलेलं आहे AW आणि त्याचे इनिशियल वर्ड सुरुवातीचे असे 3. मग कोणत्या भागामध्ये कोणता येतो आणि ते पण विचारलंय. जर असा महाराष्ट्र येतोय ना तर त्यांनी असा भाग हे करून विचारलेला आहे. 1 2 3 पट्टे म्हणलेले की कोणत्या भागामध्ये कोणता प्रदेश येतोय हे नकाशामध्ये एकदा बघून घ्या. मग इथे त्याचा क्रमही विचारलेला आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम पण तयार होतो. त्याचा क्रम म्हणजे जे नावं आले AW पुन्हा कोणते आलेले आठवते का? तिन्ही पाठ करा, महत्वाचा मुद्दा आहे तो. आपल्याला वाटतं तिथे सारखे AM आणि WA एकच होऊन जातं तिथे, तसं नका करू. एक आणि त्याचे पूर्ण विभाग बघा, कारण त्रिवार्थावरती जास्त प्रमाणात प्रश्न आहे. एक बाकीचं पण मी दिलंय, मला आठवतंय चॅम्पियन सेट पण दिलेलं आहे, नोट्स मध्ये आहे तुमचं. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्यात जंगलाचे प्रमुख प्रकार किती यांच्यानुसार त्यांनी प्रकार विचारलेले आहे. पण हवामान टॉपिक मध्ये येतो तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा समावेश इथे होतो या भागात आलेलं आहे, म्हणून ते करा. हवामान आणि त्रिवार्थाला भारत आणि महाराष्ट्र दोन्ही पण करा, त्याला भारत पण करा, हवामानामध्ये येतो. कारण सर्वाधिक, कारण आता तुम्हाला त्रिवार्थावरतीच का आले जास्त प्रश्न, कारण लक्षात ठेवा त्रिवार्थाने महाराष्ट्रामधले जे भाग पडले आहेत 7 पैकी 13 त्याचे विभाग त्रिवार्थानुसार पूर्ण भारताचे. वाचन घ्याल बरं एकदा, ठीक आहे. नोट्स मध्ये दिलाय तुम्हाला, एक लक्षात घ्या. पण त्यापैकी 3 महाराष्ट्रामधले कव्हर केले आहे ना त्यांनी, म्हणून त्यावरती प्रश्न जास्त आहे त्रिवार्थावर. आलं लक्षात? नक्की वाचा, थोडस मागे पडला होता हा पॉईंट तुमचा, नजर टाका, ठीक आहे. चालेल, हवामान टॉपिक जरा थोडा हायलाइट. आणि त्याचे जे इनिशियल वर्ड मध्ये दिले आहे ना, जोड्याला आपण प्रश्न तयार झालेला आहे, प्रश्न आलेला आहे. AW त्याचं वातावरण कोणत्या प्रकारचं, दुसरा पार्ट कशा प्रकारचं, तिसरा पार्ट कशा प्रकारचं आलेलं आहे, आणि कोणता विभाग कोणत्या प्रकारचं हवामान आणि कुठे आलेलं आहे प्रदेश, असा तिन्ही मी लिहून दिलेला आहे. तिन्ही करा व्यवस्थित. हा तर चालू घडामोडीशी रिलेटेड आहे, स्वच्छ शहर, ठीक आहे, तो एक मुद्दा. औष्णिक वीज केंद्र कितीदा रिपीट झालेलं आहे, ठीक आहे. अरे बघा, जलविद्युत केंद्र, जलसिंचन योजना, उंच शिखर, थंड हवेची ठिकाणे, बरोबर आहे. आणि परत काय, औष्णिक विद्युत केंद्र आलेलं आहे. हा पुन्हा जलविद्युत केंद्र, अणुविद्युत केंद्र, हे पाठच करून टाका, हे रट्टा मारून टाका. हे तुम्हाला 15 मार्काचं जर समजा आपल्याला भूगोल विचारत आहे ना, त्यापैकी 3-4 प्रश्न तर असेच राहतात. हे हातचे प्रश्न आहेत. आता बघितलं ना राज्यसेवेला पूर्वला यावेळेस प्रश्न, अगदी पोलीस भरतीला जो सोडवेल ना तो मुलांनी सुद्धा सोडवलेला असेल. एवढा प्रश्न जॉग्राफी वीक विचारलेला आहे, कमी. पण याचा अर्थ पुढे तसंच येईल असं नाहीये, कुठेतरी एक विषय इझी करता आयोग त्यामधला तो पाठ. पण लक्षात ठेवा, हे जे 3-4 प्रश्न मग हातचे सोडतं कशाला, हक्काचे तुमचे हे. आणि जर नाही काही वाचता येत असेल ना तर कमी हे जे दिलंय ना, हे पारस म्हटलं तर अकोला येतं, ठीक आहे. कोराडी नागपूर, गावाकडचाच पाठ. उरण ठाणे आणि फेकरी जळगाव. तेच तर मला उरण तालुक्यामध्ये इथे तर JNPT आलेलं आहे रे, आणि याचा राज्य आपला जिल्हा रायगड, पनवेल जवळ JNPT बरोबर. पण जरी ठाणे दिलेलं असेल, पण ठाणेमध्ये परत एक येतो ना तारापूर, अणुविद्युत प्रकल्प, बरोबर. म्हणजे कॅन्सल इथेच झालेला आहे तो, इथे रायगड असता तर बरोबर आला असतो. आलेलं लक्षात. पण हे माहिती पाहिजे आपल्याला, जर ठाणे इथं नाहीये, रायगड मध्ये उरण जर ठाणेमध्ये नाही तर ठाणेमध्ये आहे काय, आलं लक्षात. रायगडमध्ये येतो तुम्हाला JNPT बंदर, बरोबर आहे, उरण तालुक्यामध्ये, बरोबर आहे, जे की टेक्नॉलॉजीच्या आधारात बनवलेलं भारतातील, असं म्हणजे असं म्हणतात की खूप डेव्हलप टेक्नॉलॉजी आहे त्या ठिकाणी भारतामध्ये. पूर्ण कंटेनरच्या कंटेनर हायड्रोलिकने लिफ्ट केलं जातं, विचार करा, खूप टेक्नॉलॉजीचं आहे ते बंदर. आणि तिथे त्याच्या पर्यायी मार्गासाठी परत तुम्हाला हायवे पण विचारलेले आहे, बरोबर आहे. कळंबोली, पळसपे कळंबोली 4B आणि 4C, बरोबर आहे, हे सुद्धा विचारलं. आणि कनेक्टेड कोणाला केलेले आहे, NH4 ला, हे दिलंय ना 4 आणि 4C, त्याच्या महामार्गासाठी पर्यायी म्हणून बोला. आणि सर्वात भारतातील लहान, महाराष्ट्रात सुरू होणार आणि महाराष्ट्रात संपणार आहे हे हायवे विचारलेलं आहे, त्याच्यामुळे ते पण बघून घ्यायचं. आलं लक्षात.
सुरुवात. बरोबर. JNPT ची सुरुवात म्हणजे कसं आहे तो प्रश्न एकदा मला व्हॉट्सअप करा, पाठवून द्या, म्हणजे लक्षात येईल एक्झॅक्ट तो प्रश्न कसा आहे. बघू, आपण डिस्कस करू. असं काही नाही लक्षात आलं की पाठवून द्यायचं, पटकन आपण करू. आलं म्हणजे याचे रिलेटेड करून घ्याल आणि सोबत याचा नकाशा. जेवढे काही प्रकल्प आहे ना ते पण करा. औष्णिक, जलविद्युत आणि अणुविद्युत. बरं, अणुप्रकल्प. तारापूर हा प्रकल्प अणुवरती आहे ना, युरेनियम वरती. बरं, तर तो एक प्रकल्प पहिला आहे का भारतातील की महाराष्ट्रातील? भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिलाच येतो तो प्रकल्प. बरोबर आहे. तर हे लक्षात घ्या, महत्वाचे. मग अणुविद्युत प्रकल्प भारतातही कुठे कुठे आहे ते पण बघून घ्यायचे. कल्पाकम, कुळण कुठे कुठे येतात ते पण बघा त्याच्यासोबत. म्हणजे एका मुद्द्यासोबत पूर्ण भारत महाराष्ट्र असा कनेक्ट करत जा, पटापट रिवाइज कर. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला सोपं जाणार नाही, म्हणजे सॉरी कठीण जाणार नाही, सोपं होईल, एकदम पटकन होऊन जाणार पुढे. आलं, अडचण नाही जाणार. ठीक आहे, पुढे चला. रायलसीमा पठार नोट्स मध्ये दिलाय, मला आठवत आहे. आणि कुठे? प्राकृतिक हिमालयाच्या दख्खनच्या पठारामधला हा एक पार्ट येतो. जिथे तेलंगणा व तामिळनाडूचे पठार आहे ना, तिथे दिलंय तुम्हाला मी रायलसीमा पठार. दिलाय ना, एकदा बघा, मला आठवत. हा, तर त्यामध्ये त्यांनी लिहा इथे. मग आता बघा, रायलसीमा पठाराचे स्थान, रिकामी जागा इथे आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं ना, एखादी पठार असं काढा कुठलंही तुम्ही नोट्स मध्ये, त्याची उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम दिशा हे डायरेक्ट करा आधी. भौगोलिक सीमा हे जेव्हा तुम्ही दाखवाल ना त्याला, तर हे असे प्रश्न सुटून जाते. कोण कोणाच्या पूर्वेला आणि कोण कोणाच्या उत्तरेला आहे हे विचारलेलं आहे प्रश्न. जसं तुमचं गोंधळ होतं अरवलीच्या पर्वताजवळ, तिथे माळवा, मेवाड, बुंदेलखंड, छोटा नागपूर, आले लक्षात? तिथे तुम्हाला अडचण येतं, कारण की मागे पुढे थोडे थोडे चाललेले तिथे. मग तिथे काय काळजीपूर्वक बघायचं की कोण कोणाच्या उत्तरेला आणि कोण कोणाच्या पूर्वेला आणि कोण दक्षिणेला, कोण उत्तरेला मिळेल. आलं लक्षात? प्रत्येक पठाराचा. आणि हे कुठे मिळेल तुम्हाला, तर मी तर लिहून दिलेलं आहे. पण सर्वात चांगला पर्याय नकाशा. ह्या सर्व पठारांचं काय करायचं, नकाशामध्ये बघायचं आणि पेनाने हायलाइट करायचं की कोण कोणाच्या, इथे ईशान्येला कोण आलेला आहे, बरोबर आहे, वायव्येला कोण, आग्नेयेला कोण आलेला आहे, नैऋत्येला काय आहे, वायव्येला काय आहे, हे सर्व पण बघा. कारण एखाद्या पठाराविषयी प्रश्न आलेला आहे परत, आणि त्याच्या विचारलेल्या नैऋत्येला हे आहे, पूर्वेला हे येतं, बरोबर आहे, त्याच्या या पठारावरून ही नदी वाहते. परत तुम्हाला प्रश्न जोडायला प्रश्न तयार होतो, इथे पठार आणि तिथून उगम पावणारी नदी होतंय ना. कारण प्रत्येक पठारावरून एक नदी गेलेली आहे, तर त्याच्यामुळे ते पण एक लक्षात घ्या. हा एक प्रश्न तयार होतो. ठीक आहे. आणि पठार म्हणजेच काय माहिती आहे ना? पठार म्हणजे काय? पठार म्हणजे काय? सपाट भाग. हो ना? अरे पठार म्हणजे काय सांगाल? डोंगराळ भाग. पण डोंगराळ भागावर नाही. जसं आज पाचगणीला गेलो आपण, पाचगणीचं पठार म्हणते, पण तिथे डोंगर नाही आहे ना. वरती गेल्यानंतर क्रिकेट खेळू शकतो एवढं मैदान आहे. मूवीचे शूटिंग होतात मोठमोठे तिथे. तुम्हाला ऐतिहासिक मूवीचे शूट झालेले तिथे, युद्ध पातळीवर तिथे दाखवलेले असतात. पठार म्हणजेच लक्षात घ्या की असा डोंगराळ भाग की ज्यावरती, आता हेच म्हटलं तर आपण हे टेकडी किंवा पर्वत, बरोबर, इथे जातो का आपण? इथे काय क्रिकेट खेळतो का? नाही होत. ते जाऊन फक्त राहता येईल एवढंच जागा. पण समजा एक असा डोंगर आलेला असतो की ज्याचा वरचा भाग पूर्ण सपाट असतो. हा भाग उंचवट्यावरती जाऊन सपाट भाग असणारा डोंगर, त्यावरती त्याला आपण ते डोंगर भाग असतो ना, आणि त्याच्यावरती असणारी जी जागा असतात त्याला म्हणतो आपण पठार. हा भाग जर म्हटला तर बघा इथे आहे असा फ्लॅट. तिथे गेल्यावर तुम्हाला वाटतच नाही की खाली आपण उंचावर आहे. तिथे गेल्यावर जेव्हा साईडने बघता तेव्हा कळतं अरे उंचावर आहे. सपाट भाग. आणि पाचगणीचं पठार तर आशिया खंडातलं दुसऱ्या क्रमांकाचं आहे. सर्वात मोठं पठार आशिया खंडातलं दुसऱ्या क्रमांकाचं. 5 गणी. तिथे गेल्यानंतर तुम्हाला परत 4 दिसतं. 5 म्हणजे 5, बरोबर आहे. गण म्हणजे अंगण. 5 अंगणाचं असणार. मग याच फक्त एका पठारावरती जाता येतं, दुसऱ्या 4 पठारावरती नाही जाता येत, कारण तिथे तुम्हाला असं दिसतं 1, 2, 3, 4. पण त्याच्यापैकी आकाराने ज्या पठारावरती जातात तेच मोठं आहे, आणि तिथे लाल माती आहे. आलं लक्षात? समजलं ना? तुम्ही वाटल्यास गुगलला बघून घ्याल, बऱ्याच मूवीमध्ये दाखवलेलं आहे. याला पठार की असं पठार की ज्याच्यावरती उंचावरती जाऊन फ्लॅट भाग असतो, सपाट भाग, त्याला पठार असं म्हटलं जातं. आलं आता लक्षात? म्हणून हे समजून घ्या. कारण पठार म्हणजे काय, त्यांनी असं जर प्रश्न दिला असतं त्याची होता नाही प्रश्न, बरोबर. तुम्ही बघा मागचे 2 पेपर बघा, त्यामध्ये असा एक प्रश्न आहे म्हणजेच काय.
मला आठवत नाही. आहे एक प्रश्न आहे, आठवतो का कोणाला? नाही आठवत ना? ठीक आहे, जाऊ वयोमानानुसार होतच नाही आठवत. ठीक आहे ना. रायलसीमा हे दक्षिण भारतामध्ये पठार आहे. एकदा बघाल तुमच्या नोट्स मध्ये दिलेला आहे आणि सोबत नकाशातही बघा. कोणत्या नकाशात? ऍटलसच्या, त्यात दाखवलेलं आहे. चालेल, पेनाने असं हायलाइट करून ठेवून द्यायचं. त्यानंतर हा तर बघा दारिद्र्य रेषेवरती परत आला. इकॉनॉमिक्सला आता दारिद्र्यावरती प्रश्न आलेला आहे. हा एक, कोणत्या वर्षी किती दरडोई उत्पन्न 11-12च्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार. ठीक आहे, एक दारिद्र्यावरती आलेला आहे. दारिद्र्य टॉपिक परत 11-12च्या पुस्तकातून वाचून घ्या. एक, त्यानंतर विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. दारिद्र्य निर्मूलन हा कार्यक्रम किंवा हे अशा प्रश्नांना तुम्हाला चालू घडामोडीच्या रिलेटेडच थोडं विचारपूर्वक वाचावं लागतं. आलं हे मी सांगेल इकॉनॉमिक्स मध्ये. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका याचं जास्त. फक्त मोजके टॉपिक आहे ना ते तरी करा. हे राजकोषीय नीती म्हणजे परत आलेला हा टॉपिक. सार्वजनिक वित्तावरती वाचलं का रे ते पुस्तक? सार्वजनिक वित्त हा टॉपिक कोणी वाचलं का? काल मी म्हटलं होतं 11-12चे पुस्तक वाचा. वाचलं का? की कोणाकडे नाही आहे असं आहे की ज्याच्याकडे आहेच नाही 11-12 आहे का? आहे, वाचलंय ना? अरे हो म्हणा नाही तर नाही म्हणा, वाचलंय ना? त्यामधून निघालंय ना मुद्दे, तुमचे जे प्रश्न आले ते निघालेत ना? सार्वजनिक वित्त पूर्ण वाचा बरं ते पुस्तक. खरं सांगतोय तुम्हाला 15 पैकी 4-5 तरी ते पुस्तक मार्क्स देऊन जाणार न काही करता. 4-5 सोपं सोपं दिलंय त्याच्यामध्ये. फक्त काळजीपूर्वक रोज वाचा एक 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 एक, बरोबर? कारण सार्वजनिक वित्त जसं आज भूगोलाचं हृदय हवामान म्हणतो आपण, बरोबर, तसंच इकॉनॉमिक्सचं हृदय सार्वजनिक वित्त हे टॉपिक आहे. कारण की त्याच्याशी रिलेटेड पूर्ण अर्थव्यवस्थाच ठरते ना तिथून. आणि मग तिथून पैसा बाहेर निघतो. जिथे पैसा आहे तिथेच व्यवहार आहे, जिथे व्यवहार आहे तिथे विकास आहे. शासनाकडे पैसाच नसेल तर काय करणार? ठीक आहे, त्याच्यामुळे हे वित्त हा टॉपिक खूप महत्वाचा आणि मोठा पण आहे टॉपिक. आणि हा आधारित पूर्ण टॉपिक संकल्पनेच्या आधारित आहे. म्हणजे बघा, सार्वजनिक खर्च, व्यय म्हणजे खर्च, सार्वजनिक कर्ज, त्यानंतर परत अंदाजपत्रक इथेच ठरवलं जातं तुमचं. ठीक आहे, त्यांनी ते पण दिले. आर्थिक पाहणी काय, अर्थसंकल्प काय, ते दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आलंय ना? तर राजकोषीय तूट, राजकोषीय जमा दिले, हे सुद्धा एकदा वाचून घ्या. संकल्पनेवरती प्रश्न, एक प्रश्न आहे जोडायला हवा. बघितलं ना मागचं? ठीक आहे, 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये. 11वीत आहे की 12वीत आहे सार्वजनिक वित्त? 11वीत आहे ना? वाचून घ्या, दोन्ही मध्ये असेल. उज्ज्वल डिस्कॉम हे चालू घडामोडीच्या रिलेटेड. श्रमशक्तीमध्ये रोजगार. हा, आणि हा रोजगार, दारिद्र्य व रोजगार टॉपिक आहे ना, तर तो वरचा प्रश्न दारिद्र्यावरती आणि हा रोजगारावरती आलेला. आणि याच्या आधारित तो पहिल्या पेपरला बघा रोजगार अहवाल जाहीर झालेला होता 2024चा आलेला आहे ना. पहिल्या पेपरमध्ये त्या दिवशी बघितला तोही नाही वाचला. आणि रोजचे पेपर रोज वाचा, परवाचंही आज वाचा, कालचंही आज वाचा, आजचंही आजच वाचा, उद्या परत गेल्यानंतर तिन्ही वाचा आणि नंतर करा. आलं लक्षात? विनाकारण खाली गप्पा करत बसण्यापेक्षा पेपर वाचत बसा. ते काही नाही 2-2 तास 1-1 तास चर्चा करणं. चुपचाप गाढवासारखं एकदम नाही का खाली मान घालून चुपचाप वाचत बसा. खरं सांगतो बरं, 2 आठवडे खूप महत्वाचे आहे. 2 आठवडे घालवणार तुम्ही, वरती पण नका बघू, काहीच नको, कुणी काहीच नाही, चुपचाप करत बसा. खरं सांगतोय, इमानदारीने 40 मिळणार असेल तर 50 पर्यंत जाईल माणूस. खरं सांगतो इमानदारीने. कारण तुम्ही जर सिरियसली घेणार, पेपर झाल्यानंतर मग डिस्कशन करू आपण परत, मग बघू आपण पेपर झाल्यानंतर. ठीक आहे, फक्त वाईट नका वाटून घेईल त्यावेळेस. खाद्यतेलात राष्ट्रीय मिशन तेल पाम, राष्ट्रीय मिशन. आणि राष्ट्रीय मिशन मग शिक्षणाचं असू द्या, राष्ट्रीय मिशन आरोग्याचं असू द्या, राष्ट्रीय मिशन जिथे जिथे आहेत ते महत्वाचे आहे तुम्हाला. ठीक आहे, काल म्हटलं होतं मला मेसेज करा चालू घडामोडीच्या पुस्तकासाठी, एकाने नाही केला मेसेज. आलाय ना? कोणाला गरज नाहीये. आलंय का लक्षात? कोणालाच गरज नाहीये. मला रात्री आठवण आली, तुम्ही फक्त वाट बघतो कोण करताय. धन्य रे बाबा. ठीक आहे, पीक विधिकरण हा आहे चालू घडामोडीचा. पण एक लक्षात घ्या ना, इथे बघा हे जे येते ना त्यामधले ऑपरेशन ग्रीन कशा संदर्भात आहे असा जर प्रश्न आला तर, ऑपरेशन ग्रीन राबवण्यात आलेले खाली रिकामी जागा याच्या संदर्भात आहे. आला मुद्दा. त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना कशा संदर्भात आहे किंवा काय त्याच्याविषयी विचारलं तर, म्हणून ह्या गोष्टी वाचा. भारतीय कृषी प्राकृतिक पद्धती योजना. अरे सारं जग वेगळं वाचते, आपण पेपर मधले मुद्दे वाचायचे. आलंय ना? म्हणून ह्या गोष्टी करा, तुम्हाला खूप फायदा होईल.
आले. त्याच्यानंतर येतो M3, हा इकॉनॉमिक्स मधला आहे ना. इकॉनॉमिक्स मध्ये M1, M2 आणि M3 हे काय असतं ना बघू आपण टॉपिक मध्ये. फक्त त्या टॉपिक मध्ये असं आहे, फक्त मी एवढंच म्हणेल की 11वीचं पुस्तक आणि 12वीचं पुस्तक इतकं वाचा, खूप बारकाईने, खूप बारकाईने वाचून घ्या, तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढे म्हणजे ज्यावेळेस मी घेईल ना क्लास मध्ये तुम्ही ब्लँक नसणार रे, तुम्हाला ते असं ब्लँक जाणवणार नाही. त्यामुळे हे बघ, अर्थसंकल्प 23-24 आलाय परत. अर्थसंकल्प आणि ते आर्थिक मांडणी अहवालाची पीडीएफ नाही आहे कोणाकडे, आहे ना? नसेल तर परत मी टेलिग्रामला पाठवून देतो, कारण की त्यातले मुद्दे आता जास्त काही करत नका बसू, मग मी सांगेल तुम्हाला कसं करायचंय. आता जाहीर होईल 2 महिन्यात परत, त्यावेळेस त्याला व्यवस्थित आपण डिस्कस करू क्लासमध्ये, एक एक मुद्दा त्यातला कुठला महत्वाचा आहे. ठीक आहे. 12वा वित्त आयोग. वित्त आयोग पण महत्वाचा आहे, हा एकचदा प्रश्न आलेला आहे, पुढे पण आहेच प्रश्न वित्त आयोगावरती. ठीक आहे. आताचा वित्त आयोग कोणता आहे चालू असणारा, त्या काळ 15वा, बरोबर आहे. 16वा जाहीर झालेला आहे आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडिया, ते नीती आयोगाचे उपाध्यक्ष पण होते. आलं लक्षात? नीती आयोगाचे ते सुद्धा त्यांनी पद भूषविलेलं आहे. महत्वाचा आयोग येतो. 16वा तर लागू होईल, 26 पासून लागू होणार आहे, हा 25 पर्यंत लागू होणार. आलं लक्षात? त्यामुळे लक्षात ठेवा 15वा वित्त आयोग. मग याच्या आधीचे पण आयोग आपल्याला महत्वाचे तुम्ही लिहिले असेल बऱ्याच मंडळींनी, आले ना, तर ते सुद्धा पाठ करून टाका. मागचे लास्ट इथे त्यांनी पेपर कितवा आहे 23चा आहे, विचारला कितवा 12वा विचारलेला. त्याच्यामुळे लक्षात घ्या की त्या आयोगाचे ते प्रश्न तुम्हाला त्या पद्धतीने लक्षात करणं गरजेचं आहे. समजलं आता? म्हणून याचे मागचे आयोग म्हणजे इथे काय करा, आयोग आणि अध्यक्ष, आयोग कितवा आहे तो आणि त्याचं अध्यक्षपद कोणत्या काळामध्ये कोणी भूषवलं ते, आणि आयोग आणि त्याचा काळ पण महत्वाचा, कालावधी कोणत्या काळामध्ये कितवा आयोग होता. बरोबर आहे. जसं आज आपण म्हणतो की 15व्या आयोगाचा किती कार्यकाळ आहे, हो, पण त्याचा कार्यकाळ वर्ष पेपरला जर आलंच का, जशी पंचवार्षिक योजना 5 वर्षाचा कालावधी येतो ना, तसं प्रत्येकाचं बघा. 15 पासून कमीत कमी 11-12 पर्यंत, लास्ट 5 तरी बघा. त्यातही एक मागे प्रश्न होता, मागे मला आठवतं डिस्कस करा मी क्लासमध्ये, त्यातही 16व्या आयोगामध्ये ना मराठी माणसं सदस्य म्हणून घेण्यात आले. मराठी व्यक्ती आहे का? किंवा यशवंतराव चव्हाण यांनी ही मराठी व्यक्ती किती वेळा नियोजन आयोगाचं अध्यक्षपद भूषविलेलं आहे. किंवा सॉरी, नियोजन आयोग वित्त आयोगाचं एकदा थोडं बघा. 8व्या आयोगाचे होते का शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण अध्यक्ष, एकदा बघा. एक आणि त्यातही मी असं म्हटलेलं, पेपरला चाललेलं होतं आर्टिकल, की 16व्या वित्त आयोगामध्ये मराठी माणसं 1 का 2 व्यक्ती आहे मराठी सदस्य, आणि जे आजपर्यंत मराठी व्यक्ती त्या आयोगाचे सदस्यपद निभावणारे आजपर्यंतचे 4 व्यक्ती झालेले. त्यापैकी एक व्यक्ती या 16व्या आयोगामध्ये एक नेमण्यात आलेलं, पेपरला चाललेलं, राजाध्यक्ष म्हणून होतं ना, होता का आठवत नाही का रे, मी लिहून दिलाय, मला आठवते 1 वर्ष आधी लिहून दिलं. पेपरला जसं आलं मी कसं डिस्कस केला होता खालच्या क्लासरूम मध्ये, मला आठवते. तुम्हाला आठवते की नाही माहिती, होते ना. म्हणजे आजपर्यंतच्या मराठी या वित्त आयोगामध्ये मराठी माणसांनी सदस्यत्व भूषविणारे आजपर्यंतचे 3 झाले होते, आणि हे व्यक्ती यावेळेस 4थ्यांदा निवडण्यात आलेले सदस्य म्हणून. अध्यक्ष तर पनगडिया होते, पण मराठी महाराष्ट्रातील व्यक्ती, एकदा नजर टाकायला लिहून दिलेला आहे तुम्हाला एका पेजवर, ते कुठेतरी आहे ना. हा आहे ना. हा ते, आणि कोणी सदस्यत्व कोणत्या कोणत्या आयोगाचं भूषविलेलं आहे मराठी माणूस, खास म्हणजे महाराष्ट्रातील व्यक्तीने. जसं तुम्हाला सी.डी. देशमुख म्हटलं ना, तुम्हाला सी.डी. देशमुख हे कोण होते रे, आरबीआयचे भारतातील म्हणजे मराठी महाराष्ट्रातील पहिले गव्हर्नर होते आरबीआयचे. ठीक आहे. सी.डी. देशमुख कोकणातले, आणि यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख, यांना आयरन लेडी पण म्हणतात, आणि त्या घटना समितीमध्ये पण आले ना, तर त्या महत्वाच्या आहेत तुम्हाला. म्हणजे त्यांचे अध्यक्ष आणि विचारलाय ना मुख्यमध्ये आता जे सीट झाली. हा हा, मग ते मुख्यमध्ये आताच्या सीच्या पेपरला पण विचारलं, ते पण एकदा बघून घ्या. 13, 14, 15 आणि 16
विचारले का? मागचे पेपर खूप चांगले बघा बरं. मी जरी तुम्हाला आता म्हणत आहोत की आपण प्रीचं घेत आहोत, पण याच्यामध्ये हा बीचा मुख्य पेपर आता झालेला आणि सीचा मुख्य पेपर झालेला आणि सोबत मी तर म्हणेल की राज्यसेवा पूर्व पेपर एकदा नक्की हे 3 पेपर परत बघून जा, सोडू नका. 25 ला जेवढे पेपर झालेले आहेत तेवढे सर्वच बघा. तुम्हाला हे खोटं वाटेल, पण ज्यावेळेस तुम्ही बघून जाणार ना आणि जेव्हा पेपर झाल्यानंतर तुम्ही स्वतःहून सांगाल की नाही मास्तर वेड्यासारखं बंगलत होता बघा, पण खरंच बघितल्यानंतर थोडं कुठे ना कुठे लिंक तर लागली. किंवा यांनी जर म्हटलं इथे 12वा आलेला आहे, जसं त्या पेपरला आता म्हणताय तुम्ही की मी घेतलंच आपण, मला लक्षात नाही माझ्या की 13, 14, 15 आणि त्यांनी जर सहज जोडायला प्रश्न एखादी घेऊन फिरून आलात तर 13, 14, 15, 16 पर्यंत घेऊन जात आहे. तर तुम्हाला किंवा पुढच्या चालू घडामोडीच्या रिलेटेड जर 16वा आयोग विचारून घेतला तर कारण आता त्याची लागू होणार आहे पुढल्या याच्यामध्ये 26 मध्ये, त्याच्यामुळे ते लक्षात घ्याल तुम्ही. समजला? महत्वाचा मुद्दा येतो.